समोर बघा, समोर सगळे वरळी आदर्शनगर सागर दर्शन गृहनिर्माण संस्था यांच्या संयुक्त प्रश्न मांडण्यासाठी आपण आयोजित केलेली आहे. आमचा प्रकल्प गेले 30 वर्ष रखडलाय. सागर दर्शनचं 1996 साली रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि त्यावेळेचे मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री श्री मनोहर जोशी साहेब हे त्यावेळी उद्घाटन करून गेलेले आहेत. तेव्हापासून आजपर्यंत वेगवेगळ्या कारणाने हा प्रकल्प रखडला होता. त्याचं मुख्य कारण होतं सियाम आणि ह्या कायद्यांच्या अडचणीतून आणि वेगवेगळ्या आलेल्या प्रॉब्लेम्स मधून मात करत करत आज आम्ही इथपर्यंत पोहोचलो होतो. आमचा प्रकल्प मार्गी लागला होता. गेल्या बऱ्याच वर्षांच्या अथक परिश्रमानंतर आणि संघर्षानंतर 2 वर्षापूर्वी आम्हाला एक चांगला विकासक लाभला होता. सरकार ग्रुप, त्यांचे डेव्हलपर, त्यांचे मालक श्री आकाशजी गुप्ता यांनी आमचे सर्व प्रश्न व्यवस्थित समजून घेऊन हा रखडलेला प्रकल्प अगदी वेगात मार्गी लावला. 2 वर्षापूर्वी आम्ही त्यांना अपॉइंट केलं होतं आणि त्याच्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या परमिशन वरती 1 वर्षामध्ये काम केलं आणि बरोबर गेल्या डिसेंबरला 1 वर्षापूर्वी आमच्या प्रत्यक्षात साईटवरती कामाला सुरुवात झाली. काम अतिशय वेगाने चालू होतं. तुफान स्पीडला काम चालू होतं आणि तेच काम चालू असताना क्वालिटी मध्ये अजिबात कुठेही कॉम्प्रोमाइज केलेलं नव्हतं, याची आम्ही तुम्हाला ग्वाही देतो. एवढं सगळं होत असताना, सगळं काही सुरळीत चालू असताना गेल्या ऑक्टोबर मध्ये आमचं प्री कंप्लिशनचं काम कंप्लीट झालं. प्री कंप्लिशनचं काम कंप्लीट झाल्यानंतर 2 महिन्यापूर्वी आम्ही प्लीज साठी पुढच्या परमिशन साठी अप्लाय केलं. प्लीज चेकिंग आणि त्याच्यानंतर पुढच्या परमिशन साठी अप्लाय केलं होतं. परंतु गेल्या 2 महिन्यांपासून SRA कडून याबाबत चालढकल करण्यात येते. आम्हाला पुढच्या परमिशन मिळाल्याच नाही. पण त्याहीपेक्षा भयानक गोष्ट म्हणजे हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आम्हाला अत्यंत मोलाची साथ देणारे जे विकासक आहेत आमचे आकाशजी गुप्ता साहेब, त्यांना या प्रकल्पातून बाजूला करण्याचं कटकारस्थान चालू आहे. आणि हा फक्त कटकारस्थान आमच्या प्रोजेक्ट पुरतच नाही, तर बाकीच्या उरलेल्या आणखीही 2 प्रोजेक्ट बाबत चालू आहे. आणि अचानकपणे SRA कडून 13 जूनची नोटीस पाठवण्यात आली. थोडक्यात सांगतो, 13 जूनची नोटीस केव्हा पाठवली जाते? 13 जूनची नोटीस जर आम्ही कंप्लेंट केली, म्हणजे झोपडपट्टी धारकांनी कंप्लेंट केली, कमिटीने कंप्लेंट केली की विकासकाने रहिवाशांना वाऱ्यावर सोडलं आहे, प्रकल्प जाणून बुजून रखडवला आहे किंवा आणखी कोणत्याही प्रकारची दिरंगाई प्रकल्पाबाबत होत आहे, असं जर आम्ही शासनाला कळवलं तर त्याबाबत 13 जूनची नोटीस काढून आम्हाला हिअरिंग साठी SRAच्या ऑफिस मध्ये बोलावलं जातं. तिथे प्रत्यक्षात CEO साहेबांसमोर याची सुनावणी होते. जर त्यामध्ये असं सिद्ध झालं की डेव्हलपरने म्हणजे विकासकाने जाणून बुजून प्रकल्प रखडवलाय, तर या बाबतीमध्ये कायदेशीरपणे नोटीस देऊन त्या डेव्हलपरला बाजूला केलं जातं आणि नवीन डेव्हलपर अपॉइंट केला जातो. पण अशा यामध्ये या पूर्ण प्रकरणामध्ये कुठल्याही प्रकारचं असं काही सबब नसताना ना आमच्याकडून कंप्लेंट केली आहे आणि प्रोजेक्टचं काम अगदी सुरळीतपणे आणि वेगाने चालू असताना सुद्धा जर आमच्या विकासकाला या प्रकल्पातून बाजूला करण्याचं जर कारस्थान केलं जात आहे, तर ते कारस्थान कशासाठी आहे हे न कळले ते सगळे लोक दुर्बळ नाही. आणि यासाठी जे SRA चे CEO साहेब आहेत श्री महेंद्र कल्याणकर साहेब, त्यांची याबाबतची भूमिका फार संदिग्ध आहे आणि
ती आम्हाला वेळोवेळी कळून येते. यापूर्वी 2 वेळा आम्हाला सुनावणीसाठी बोलावलं होतं आणि ती सुनावणी झाली नाही. आणि आमच्या विकासकाला आमच्या प्रकल्पामधून काय याची चौकशी आमची मागणी आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी करावी आणि याबाबतची जागरूकता आणण्यासाठी आणि आमचं म्हणणं शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही पत्रकार परिषद घेतली होती. कारण हा प्रश्न जवळपास 9,000 लोकांचा प्रश्न आहे, बेघर होण्याचा प्रश्न आहे. जवळपास 2,500 घर यामुळे बेघर होण्याची संकट आमच्यावर आलेलं आहे आणि आमचा आवाज शासनापर्यंत पोहोचावा, माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचावा म्हणून आम्ही ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे. धन्यवाद. नमस्कार, मी वरळी आदर्शनगर सागर दर्शन. आमचा प्रकल्प 1996 साली जो सुरू झाला तेव्हा आमच्या इथे दातानी नावाचे डेव्हलपर्स होते, इन्व्हेंटिव्ह कन्स्ट्रक्शन. ते 2007 पर्यंत होते. कोणतंही त्यांनी विकास कार्य केलं नाही, फक्त प्रकल्प रखडवून ठेवला. त्या टायमाला आमचे 22 रहिवासी देखील त्यांनी इतरत्र स्थलांतरित केले एक ट्रान्झिट मध्ये. ते ट्रान्झिट केल्यानंतर 2013 मध्ये डिक्लारेशन झाला म्हणून शासनाने तोडून टाकले. 2007 नंतर आमच्या इथे ओंकार डेव्हलपर झाले, बाबूलाल वर्मा आले. तेव्हा त्यांनी आम्हाला शब्द दिला होता की 6 महिन्यात कामाला सुरुवात करतो. 2007 मध्ये कोणत्या परमिशन घेतल्या नाही. उलट जे आमचे 22 रहिवासी भाड्याने बाहेर राहत होते त्यांचे भाडे देखील दिले जात नव्हते. अशा कठीण प्रसंगात आम्हाला पण आमचा प्रकल्पावर घ्यायला तयार नसताना आकाशजी गुप्ता साहेबांनी फार आम्हाला खंबीर साथ दिली आणि सर्वप्रथम 2020 मध्ये साहेबांची आम्ही नियुक्ती केल्यावर त्यांनी 22 रहिवाशांचे भाडे अदा केले आणि फार मोठा आम्हाला दिलासा दिला. कारण त्याची अतोनात आवड होती. 1996 सालापासून आमचे 22 रहिवासी बाहेर आहेत. या अशा परिस्थितीत एसआरए कधी आमची काय कुठली चौकशी केली नाही. आम्ही वारंवार जात होतो की बाबा हे डेव्हलपर्स, दातानी डेव्हलपर्स, ओंकार डेव्हलपर्स हे कुठलेही काम करत नाहीये, त्याला तुम्ही काढा. तेव्हा कुठल्याही एसआरएने आमची दखल घेतली गेली नाही. तुम्ही परमिशन आला तर होईल एवढंच फक्त उत्तर असायचं. आमच्या 22 रहिवाशांबद्दल त्यांच्याकडे कधीही उत्तर नव्हतं. त्यांनी कुठलीही आमची व्यवस्था बघितली नाही. जे काय होतं ते आमचं आम्ही सोसत होतो. आम्ही साधे गरीब झोपडीधारक आहोत. 2020 मध्ये जेव्हा सरकार ग्रुप आले त्यानंतर कोरोना आला. कोरोनामध्ये पण त्यांनी आमच्या सगळ्या रहिवाशांना चांगली मदत केली. सर्वांना आपली कुटुंब प्रमुख म्हणून आपली काळजी घेतली. त्यानंतर ज्या काही परमिशन्स लागतात डेव्हलपमेंटसाठी त्या सर्व मिळवण्यात त्यांनी यश मिळवले. म्हणजे 1996 ते 2020 दोन डेव्हलपरला जे जमलं नाही ते अवघ्या 2 वर्षामध्ये श्री आकाशजी गुप्ता साहेबांनी सर्व परमिशन मिळवण्यात त्यांनी यश मिळवलं. त्याप्रमाणे 10 मे 2023 मध्ये सर्व परमिशन आम्हाला एसआरएने एलओआय दिला आहे. हे एसआरएचा आहे. 10 मे 2023 मध्ये एलओआय आला. त्यामध्ये ज्या काही कंडिशन्स होत्या त्या कंप्लीट केल्यानंतर आम्हाला 25 जुलै 2024 मध्ये आयोए दिला गेला. आयोए दिल्यानंतर आम्ही आमच्या इथे ज्या काही झोपड्या होत्या त्या या सर्व परमिशन साहेबांनी आम्हाला दाखवल्या, सर्व ट्रान्सपरन्सी मध्ये दाखवलं. त्यानंतर आम्ही पूर्ण प्लॉट खाली करून प्लॉट विकासकांच्या ताब्यात दिला. ऑक्टोबर 2024 मध्ये एसआरएने आम्हाला बांधकाम सुरू करण्यासाठी सीसी दिली. ही ब्लिंक सीसी आहे. फक्त 1 वर्षापूर्वी सीसी मिळाल्यानंतर 12 डिसेंबर 2024 मध्ये प्रत्यक्ष आमच्या बांधकामाला सुरुवात झाली. 12 डिसेंबर 2024 मध्ये बांधकामाला सुरुवात झाली आणि
अवघ्या 10 महिन्यामध्ये ज्या कामाला दीड ते पावणे 2 वर्षाचा कालावधी लागतो की पायाभरणीचं काम, ट्रेन बांधण्याचं काम, ते काम अवघ्या 10 महिन्यामध्ये आम्ही युद्ध पातळीवर पूर्ण केलं आगाजी गुप्ता साहेबांनी. आपल्या सरकारकडून कोणी परवानगी द्यायचा नाही. पण झालं असं, आपले जे सीईओ आहेत, जे आमचे मायबाप आहेत, एसआरए महेंद्र कल्याणकर साहेब, त्यांना 5 तारखेच्या रात्री एक स्वप्न पडलं की वरळी आदर्शनगर सागर रस्त्याचा प्रकल्प हा 1996 पासून रखडलेला आहे. त्या रात्री त्याला एकच स्वप्न नाही पडलं, त्याला अजून एक स्वप्न पडलं. सागर दर्शन सोसायटीला लागून एक 2,500 कुटुंबांची एक मोठी वस्ती आहे, जे याचे डेव्हलपर देखील सरकार ग्रुप आहे, तो एक प्रकल्प रखडलेला आहे. चालू आहे सीओ आपल्या एसआरए कडनं जे आता नोटीस आलेली आहे. आणि आता हे आमचे विकासाबद्दल मी बोलतच नाही. आम्ही एक झोपडपट्टीमध्ये राहणारे रहिवासी आहोत आणि आमची कुठेतरी इच्छा असते की आम्हाला चांगल्या घरामध्ये जावं. आणि भरपूर आम्ही आज लहानापासून पाहत आलेलो आहे, भरपूर विकासात आलेले आहे, ते आम्हाला आठवण पण नाहीये. पण हे जे विकासात आले आणि जे आमच्या आकाश सर जे आहेत, ते आमच्या बरोबर सतत प्रत्येक मंडळामध्ये येऊन सतत आमच्याबद्दल संवाद साधत होते, त्यांचं मनोगत सांगत होते, आमच्या समस्या कळत होते. आणि आता हे यांना बाजूला करून दुसरे विकासात आणायचं आहे का? मग आम्हाला आमचं घर हक्काचं मिळणार आहे की नाही, तर आम्हाला हटून इथे काय दुसरा प्रोजेक्ट करणार आहे आणि आम्ही कुठे जाणार? कारण की आमच्या वाडवडिलांपासूनचे हे आमचे घरं आहेत, आमचं दुसरं काही बाहेर कुठे काही नाहीये. आणि हे आमचे विकासच नाहीये, तर आमचा त्यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे की आज 3 वर्ष ते आमच्यावर सतत प्रत्येकाशी संवाद करून, आम्ही त्यांच्याशी बोलून, प्रत्येक ठिकाणी मिटिंग घेऊन आम्ही त्यांचं मनोगत ऐकायचो, आम्ही आमचं सांगायचो. त्यांनी प्रत्येक वेळेला तर त्यांचं न सांगता आमचं विचारलेलं आहे. आणि असा विकास तर आम्ही पाहिलेला नाहीये. पण आमचं आता आम्हाला जर हटून जर इथे काय बांधायचं असेल, करायचं असेल गव्हर्नमेंटला, तर आम्ही कुठे जाणार? आणि आता आम्हाला हेच विकासच पाहिजे. कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा आमची अशी परिस्थिती होती की आम्हाला कुठे लस मिळत नव्हती, त्यावेळेला कोण आमच्या पाठी उभं राहिलं नाही, तर राहिले तर फक्त आपले गुप्ता सर. मग आता त्यांना आम्ही वळवळून किंवा टाकून असं कुठेही देणार नाही. आणि आम्हाला आमच्या जागेत ते हक्काचं घर देणार आहे. आम्हाला टॉयलेट बाथरूमचे प्रॉब्लेम आहेत. आमचं आता आयुष्य गेलंच, आम्ही इथे लहानाचे मोठे झालं, पण आम्हाला पण आमचं स्वप्न आहे की छान अशा घरामध्ये राहायचंय आणि ते पूर्ण करतील अशा आम्हाला आशा आहे की ते आकाश सर आमचे स्वप्न पूर्ण होतील. जे काही सीओचं आहे, एसआरएसचे काय कायद्याचं नोटीस आलेली आहे, त्यांना आम्ही न दुबळता आम्ही त्यांना सपोर्ट करणार आणि आमचं हक्काचं घर बांधून घेणार. नमस्कार, मी सलोनी साळके. सगळीकडे फॉल्स एज्युकेशन चालू आहे, परमिशन खोटे आणले, लोकांना जबरदस्ती बिल्डर खाली करतो, काही गोष्ट चालू होतं. सगळं करून थकल्यानंतर हे जे आरटी ऍक्टिव्हिस्ट होते, त्यामध्ये एक माजी नगरसेवक होता नाना सोपाराचा. त्यांनी आमच्या विकासकांना 10 कोटी रुपये दे, अन्यथा तुझा प्रोजेक्ट बंद पडतो, तुझ्या अनेक ठिकाणी तक्रारी करून आम्ही प्रोजेक्ट बंद पाडू आणि तुला जीवे मारू अशी धमकी दिली. या सगळ्या त्रासाला कंटाळून 1 फेब्रुवारी 2025 मध्ये याच वर्षात नवगड पोलीस ठाणे येथे साहेबांनी गुन्हा दाखल केला आणि त्या खंडणीची रक्कम घेताना 4ही आरोपींना रंगेहात पकडलं गेलं. पोलिसांनी जेव्हा या प्रकरणाचा सखोल तपास केला, तेव्हा त्यांच्या हे लक्षात आलं की हे प्रकरण नुसतं खंडणीचं नसून हा प्रोजेक्ट हायजॅक करण्याचा प्रकार होता, काही बिल्डर याच्या मागे होते. हे पुढे जाऊन पोलीस तपासात आलेला आहे.